शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश पोरे. आभारी आहे मी आपला, जो काही आपण प्रतिसाद देत आहात. खूप लोकांनी फोन केलेत, खूप लोक चौकशी करतायत, जेवढे नंबर दिले तेही लोक परेशान आहेत. एवढे फोन येत आहेत म्हणे सगळ्या महाराष्ट्रभरातून. तर त्यामुळे मला फार बरं वाटलं. नाही तर मला असं वाटलं होतं की शेतकरी एकतर विझला आहे किंवा काय म्हणतो त्याला फार विवंचनेत आहे. परंतु आता मला पटायला लागलं की थोडा बहुत जागृत आहे शेतकरी अजून. तर त्यामुळे एक लक्षात घ्या. मग याच्यावरून पुढे जाण्यासाठी मी काय केलं आहे एक लक्षात घ्या. तुम्हाला आपल्याला हे जे फॉर्म भरायचे आहेत ते फॉर्म कुठे मिळतील तर दैनिक देशोन्नतीचे जिथे जिथे कार्यालय आहेत, जे जे तालुका प्रमुख आहेत आमचे तुमच्या भागामध्ये त्यांच्याकडे मिळतील. ज्या जिल्ह्यामध्ये देशोन्नतीचा प्रसार प्रचार नाही आहे, म्हणजे देशोन्नतीचा प्रसार प्रचार कुठे आहे तर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि खानदेशच्या भागामध्ये. त्याच्या पुढे आम्ही नाही आहे. मात्र तरी तुमच्याकडे ते अर्ज मिळायची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्याकरिता मी एक अत्यंत पद्धतशीरपणे एक पत्रक याच्यात नंतर टाकून देतो. त्याला तुम्ही क्लिक करा, ते तुम्हाला त्याच्यात वाचून मिळेल. आणि तिथे तुम्ही फोन केला आणि त्या संदर्भामध्ये केवळ 10 रुपयाचा आपण अर्ज ठेवला आहे मुद्दाम. नाही तर तुम्हाला माहिती आहे आजकाल तो फुकट ठेवला तर त्याची किंमत राहत नाही आहे. मात्र त्याची छपाईची किंमत आणि त्याला जे आपल्याला संगणकीकरण करून त्याला सरकार दरबारी जे करायचं आहे त्याचा एक नॉमिनल खर्च आपण एक पकडलेला आहे. त्याच्यामधून काही पैसे उभे करणे वगैरे हा त्याच्यातला उद्देश नाही, हे कृपा करून आपण समजून घ्या. मात्र अशा पद्धतीने आपण तिथे 25 फॉर्मचं एक पुस्तक बनवलं आहे. त्याच्यामुळे त्या 25 फॉर्मचं 250 रुपयाचं एक आपण जर तिथं व्हॉट्सॲपनी किंवा काय म्हणतो आजकाल जे नवीन गुगल पे वगैरे आलेलं आहे किंवा तो QR कोड स्कॅन करून ते पैसे तिथं त्याला पाठवून द्या, तुमचा पत्ता पाठवून द्या. ते पुस्तकं तुम्हाला पाठवून दिल्या जातील जेवढे पाहिजे तेवढे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे जास्त अर्ज भरून पाठवाल तेवढा शासनावर दबाव येणार आहे. शेवटी गोष्ट कशाची आहे, शासनावर दबावाने एक त्याचबरोबर न्यायालयाला हे दाखवणे की लाखो लोक मागणी करतायत कर्जमाफीची. त्याच्यामुळे जेव्हा कोर्टामध्ये आपण हा जनहितार्थ याचिका दाखल करू त्यावेळेला कोर्टाला सुद्धा या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाला निर्देश द्यावे लागणार आहेत. तर त्यामुळे हा एक मुद्दा हे झाला. त्याचबरोबर आपल्याला 14 मे संभाजीराजाच्या जयंती दिनीच हे सगळे अर्ज दाखल करायचे आहेत एकाच दिवशी. आणि तिथे कुठेही दाखल करा, तुम्हाला तहसील कचेरी असेल, SDO असेल, जिल्हाधिकारी कार्यालय, तिथं ते घेऊन जायचं. आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना हे एक व्यवस्थित पत्र पाठवले आहे की असं असं आम्ही एक हे छेडलं आहे आणि सर्व कर्जमाफीचे अर्ज आपल्या दरबारी आम्ही दाखल करणार आहोत. आणि आजच्या घडीला लोकशाहीमध्ये कुठलाही अर्ज दाखल करायला कुणी मनुष्य जाऊ शकतो. अर्ज दाखल करत असताना कुणाला कोणी पोलीस अडवू शकत नाहीत. आणि त्याची पूर्वकल्पना आपण दिली आहे जिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदारांनी. त्यांनी सूचना पुढे पाठवलेल्या आहेत पोलीस विभागाने त्याच्यामुळे तिथून तुम्हाला काही त्रास होणार नाही. परंतु करताना आपल्याला अगदी शांतपणे शिस्तीत हे काम करायचं आहे. आपल्या गावामध्ये समजा आपण 2-3 पुस्तकं घेऊन गेले, 100, 150, 200, 500 लोकांचे जर काही अर्ज आपण तिथं तयार केले तर त्या गावाचा बोर्ड हातामध्ये धरून त्या बोर्डाच्या मागे सगळ्यांनी शिस्तीमध्ये 1-1च्या 2-2च्या रांगेमध्ये जायचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये त्या दिवशी 10-15 टेबल ते लावून देणार आहेत. प्रत्येकाचे अर्ज घेतील. त्या अर्ज तिथं दिल्यानंतर त्याच्यावर आपल्याला त्यांचा आवक क्रमांक, सही शिक्का मारून घ्यायचे आहे त्या तिन्ही अर्जावर. त्यातला पहिला अर्ज पांढऱ्या कलरचा त्यांना द्यायचा आहे, पिवळा तुम्ही ठेवायचा आहे, निळा अर्ज जो आहे तो तुमच्या गावामध्ये याकरिता ज्यांनी जबाबदारी घेतली आहे अशा कार्यकर्त्याला किंवा त्या याला माणसाला, प्रामाणिक माणसाकडे ते सगळे अर्ज दाखल करायचे आहेत, द्यायचे आहेत. ते त्याचं यादी बनवतील आणि ते यादी आम्हाला घेऊन त्या अर्जाचं आम्हाला पाठवून देतील. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचं संगणकीकरण करू आणि त्याच्यानंतर ते शासन दरबारी पाठवू आणि जनहितार्थ याचिका आपल्याला जे कोर्टामध्ये दाखल करायची आहे त्या याचिकेसोबत आपण जोडूया. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत आणि आपण ह्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. या अपेक्षेसह मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की मूल रडल्याशिवाय सुद्धा आई दूध पाजत नसते. तर त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अर्ज करणार नाही, या संदर्भामध्ये ओरड करणार नाही, जे तुमची दुर्दशा शासनाच्या धोरणामुळे झालेली आहे, त्यांनी जे काय आयात निर्यात धोरणासंदर्भामध्ये चालढकल केली किंवा चुकीचे आदेश काढले त्यामुळे आज आपले जे काही भाव पडले आहेत, म्हणजे 10,000 विकलेलं सोयाबीन आपण 3,500 विकतोय. आम्ही विकलेला 12,000चा कापूस यावर्षी आम्ही 6,000 विकला. त्यामुळे जो काही आमचा तोटा किंवा आमचं जे काही कर्ज आम्ही कर्जदार झालो आहोत, हे लक्षात घ्या की 1960-65च्या दरम्यानमध्ये तुमचे माझे बापजादे हे बँकांमध्ये डिपॉझिट ठेवत होते. मात्र डिपॉझिट ठेवणाऱ्या शेतकऱ्याची मुलं आज कर्ज काढतायत, कर्जबाजारी होत आहेत, ते कर्ज भरल्या जात नाही, नामुष्की होते म्हणून आत्महत्या करतायत. विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये रोज 15 आत्महत्या होत आहेत. तर तुम्ही वाट कशाची बघता?
आज मुख्यमंत्र्यांचं मला वाईट वाटलं. त्यांनी काय म्हटलं की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू. योग्य वेळ कोणती आहे? म्हणजे आपण आज 15 शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत, त्या 25 होण्याची वाट बघत असाल तर तसं आम्हाला सांगा, आम्ही त्याची तजवीज करू. 25 शेतकऱ्यांची आत्महत्या करू, म्हणजे मग तुम्हाला वाटेल की योग्य वेळ आहे म्हणून. हे आमच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सरकार म्हणतं पैसे नाही. मग तुमच्याकडे पैसे नाही तर मग तुम्ही शक्तीपीठ मार्ग कसा बांधताय? तुमच्या आमदार खासदारांचे पगार तुम्ही 25% कसे वाढवताय? आणि तुमच्या एका दिवसाच्या बैठकीसाठी तुम्ही 150 कोटी रुपये खर्च करताय. तुम्ही केवळ मराठा वर्ग हा त्याचं काय आर्थिक मागासलेपण आहे हे तपासण्याकरता 350 कोटी रुपये आपण खर्च करता. एका कार्यालयाचं भाडं तुम्ही 5 कोटी रुपये देता. 5 कोटी रुपये कार्यालयाचं भाडं 5,000 स्क्वेअर फुटाच्या. कुणाला मूर्ख बनवताय? तर त्यामुळे एक लक्षात घ्या, ह्या शासनाच्या नांदी लागायची गरज नाही मित्रांनो. आपल्याला आक्रमकपणे पुढे गेलं पाहिजे. आणि यांनी जे काही निवडणुकांमध्ये आश्वासनं दिली, लिखित आश्वासनं दिली आणि ज्यांनी तोंडी आश्वासनं दिली, प्रत्येक सभेमध्ये बोलले असे आमचे आदरणीय फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री झाले आहेत. म्हणजे अजित पवार म्हणतात की मी काही बोललो नव्हतो, मात्र फडणवीस बोलले ना, मग तेच मुख्यमंत्री आहे. मग त्यांनी काय वाटेल ते करावं. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. आम्ही जे मागतो आहोत ते काही चुकीचं मागत नाही आहे. तुमच्या धोरणामुळे, केंद्र सरकारच्या, तुमच्या डबल इंजिन सरकारच्या धोरणामुळे आम्हाला तोटा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कर्ज भरू शकत नाही, शेतकरी कर्ज भरू शकत नाही. त्यामुळे कर्जमाफी आपल्याला द्यावीच लागेल. त्याकरता आम्ही अर्ज दाखल करतो आहोत. त्या अर्जाचा विचार करा. आपण पहिले कर्जमाफी जाहीर केली, आनंद आहे, आम्ही आपल्याला धन्यवाद देऊ. तुम्ही नसाल करत तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. त्याकरिता सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण कृपा करून हा जो आपला मार्ग आहे हा अतिशय गंभीरपणे चोखाळावा, अशी मी पुन्हा आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.